आणि मोठा आंदोलन छेडण्याचा आपण तयारी करतो। तर सर्वांनी शांतता घ्या। रश्मीताईंना पाठिंबा देण्यासाठी दुसरा माहिती नाही तो माझ्याकडे आणून द्या प्लीज। माझ्या सर्व तरुणांना भूमिपुत्रांना माय भगिनीला विनंती आहे की आपण पुढच्या आंदोलनाची तयारी करत आहोत। जोरदार आंदोलन तयार करायचे आहे। माझ्या कुठेतरी केंद्र आणि राज्य सरकारचं याकडे दुर्लक्ष होताना स्पष्टपणे जाणवते। आमची पुढची भूमिका काय आहे? या ठिकाणी आमची भगिनी रश्मिता पुपेटा ही गेल्या 4 दिवसापासून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून उपोषणाला बसलेली आहे। आणि या उपोषणाच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होत आहेत त्या बघितल्यानंतर सरकारला रश्मिताच्या जीविताशी किंवा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाशी कुठलंही घेणं देणं नाहीये हे लक्षात आलं। मी सुरुवातीला पहिल्या दिवशी आल्यानंतर माझ्या सहकार्यांना विनंती केली होती की आपण उपोषणासारखं टोकाचं पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार पोटगं आहे। जनतेशी किंवा जनतेच्या भावनांशी प्रश्नांशी यांना काही घेणं देणं नाहीये। त्यामुळे आपण आंदोलनाचं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करूया। आपल्या भगिनीला आपण जरा पाच घ्यायला लावूया आणि तदनंतर व्यवस्थितरित्या तयारी करून आपण आंदोलनाचं नियोजन करूया। आम्ही मंडळींनी चर्चा करून 6 तारखेला या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनावर दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून मोर्चा नेण्याचं निश्चित केलेलं आहे। पनवेल उरण तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये आम्ही मंडळी या आंदोलनाच्या दृष्टीनं गाव बैठका घेणार आहोत। जिल्ह्यातल्याही मंडळींना आम्ही विनंती करणार आहोत की शेवटी दिबा पाटील साहेब हे काही पनवेल उरण पुरता किंवा रायगडापुरता मर्यादित नाही आहेत। तर दिबा पाटील हे राज्यव्यापी देशव्यापी नेतृत्व होतं आणि त्यांचं नाव या विमानतळाला लागावं ही रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या 5ही जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांची भूमिका आहे। त्या दृष्टीनं हे आंदोलन व्यवस्थितरित्या व्हावं, मोठ्या संख्येनं आपण मंडळी मुंबईला विधिमंडळाच्या दिशेनं कूच करावी अशा पद्धतीच्या आंदोलनाचं नियोजन आम्ही उद्या सकाळी जासईला दिबा पाटील भवनामध्ये बैठक घेऊन करतोय आणि तदनंतर 4-5 दिवसामध्ये दोनही तालुक्यामध्ये गाव बैठका घेऊन वातावरण निर्मिती आणि चांगली तयारी करून एक खऱ्या अर्थानं पनवेल उरण रायगडच्या अस्मितेला शोभेल अशा पद्धतीचं आंदोलन या प्रश्नावर आम्ही संघटित करायला मागतो। पण पाटील साहेब या संदर्भामध्ये सरकारच अशा प्रकारचा उद्रेक आंदोलन करायला भाग पाडतं स्थानिक भूमिपुत्रांना। मी मगाशी सांगितलं की सरकारला प्रकल्पग्रस्त किंवा जनतेच्या भावनांशी घेणं देणं नाहीये। त्यांचे प्रायोरिटीचे विषय वेगळे आहेत। या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ज्या वेळेस विमानतळाचं उद्घाटन झालं त्यावेळेस प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाला आश्वासन दिले। पण आज मात्र ना आमचे नेते काही बोलतायत ना मुख्यमंत्री काही बोलतायत, सारे मुख गिळून बसलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून ज्या आंदोलनाचं अस्त्र आम्हाला दिलेलं आहे आणि या मातीमध्ये रायगडाच्या पनवेल उरणाच्या त्या अस्त्र जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेलं आहे, त्याचा वापर करण्याचा निर्णय आम्ही मंडळी घेतो। भोईर साहेब काय सांगाल, एकंदरीत ही स्थिती भारतीय जनता पार्टी अनेक नावांचा या ठिकाणी उल्लेख करते, नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख करते, आता ते स्वातंत्र्य सावरकरांच्या नावाचा उल्लेख व्हायला लागलाय। दिबा पाटील हे नाव मिळेल याची शाश्वती आहे तुम्हाला? नाव देण्यासाठी आम्ही शेवटच्या अंतापर्यंत लढू। आम्हाला माहिती आहे हे कोणतं सरकार दिबा पाटलाचं नाव देणार नाही, पण त्यांना देण्यासाठी भाग पडू। आम्ही
त्यावेळेस सर्व भूमिपुत्रांचे सर्व शेतकरी आणि भूमिपुत्रांचे नेते आम्ही जर उतरलो तर आम्ही हा विमानतळ सुद्धा बंद करू. जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्हाला विमानतळ त्याचा काही फायदा नाही. हे दाखवण्याचं काम आम्ही करू. आपण म्हणता की भाजप सरकार हे फक्त आजच्या मितीला फक्त पैसे कमवायचे आणि खासदार आमदार फोडायचे. हे फोडण्याचं काम त्यांचं चालू आहे. त्यांना जनतेशी काही पडलेलं नाही आणि भविष्यामध्ये त्यांची जागा हीच जनता त्यांना जागा दाखवी. ही करो या मरोची लढाई आली असं वाटतं तुम्हाला? स्टेजवर आला तुम्ही? 100% करो या मरच आम्हाला करावं लागेल. कारण यावेळी जमिनी घेताना त्याने आम्हाला शब्द दिला का आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ. अहो, कोरोना काळामध्ये या तोडक्या भाजप नेत्यांनी कोरोना काळात मोर्चे काढले. अनेक भाजपचे कार्यकर्ते मेले कोरोनामध्ये आणि आता त्यांना ते का झोपलेले आहेत का? आता दिबा पाटलांचं नाव त्यांना द्यायला आठवण येत नाही का? ही भाजपची कटुनीती आहे. काय भूषण पडले साहेब, काय सांगा तुम्हाला? काय म्हणते दिशा कशी असेल एवढी थोडक्यात सांगा. सांगतो दिशा एक म्हणतो, ऐका उद्घाटन झालं त्याच्या 4 दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर मिटिंग दिवस 2 महिने द्या. आज 8 महिने होऊन गेले, अजून अधिसूचना काढली नाही. तर आता ठरवल्याप्रमाणे 6 जुलै चलो मंत्रालय मुख्यमंत्र्याला ज्या विचारायला या सरकारचा केंद्र सरकारचा राज्याचा धिक्कार करायला तर किती वाट पाहायची? आता सर्वांची प्रकल्पस्थांची सहनशक्ती संपलेली आहे. आम्ही लढेंगे जितेंगे या उद्देशाने आम्ही लढा करणार आणि जिंकणार. अगदी शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे की एक महिला आहे आणि महिलेच्या भावना महिलेला कळतात. 4 दिवसापासून उपाशी आहे, पाणी नाहीये, मरणाच्या वाटेवर आहे अशी एकंदरीत स्थिती सगळ्यामध्ये आणि म्हणून तुमचेच लोक हे उपोषण जोडतात. कोणी इथे सत्ताधारी आलेला नाहीये, कोणी प्रशासनाचा माणूस आलेला नाहीये, तुमच्याच लोकांना उपोषण सोडायला भाग पाडले गेलेला आहे. एक महिला म्हणून तुमचा भाव आहे. या ठिकाणी आता उपोषण सोडलेलं नाही आहे, तर ही मशाल त्या ठिकाणी पेटवलेली आहे. पुढे घेऊन जातोय, गावोगाव बैठका करू आणि 7 तारखेला चलो मंत्रालय हा नारा या ठिकाणी दिलाय आणि आज ही मशाल पेटलेली आहे. आम्ही खाली ठेवणार नाही. एक महिलेची भावना म्हणून मी महिला म्हणून सांगते, आज ती भूमिपुत्र आहे म्हणून बसते, कुठली पक्ष म्हणून या ठिकाणी बसलेली नाही. आम्ही सुद्धा भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी तिला पाठिंबा दिलाय. इथं कुठेही राजकारण आणणार नाही आणि आलेलं नाही. महिलांचा अग्रणी स्थान असेल यावेळी या पुढच्या आंदोलनासाठी 100% महिला म्हणून सगळ्या महिला ज्या दिबा पाटील साहेबांच्या सुद्धा आंदोलनामध्ये होत्या त्या सगळ्या महिला आता 84ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. करेंगे या मरेंगे, आता एकच नारा चलो मंत्रालय. थँक्यू. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्पष्टपणे चालवतोय. तुमची पुढची भूमिका काय आहे? या ठिकाणी आमची भगिनी रश्मिता पोपेटा ही गेल्या 4 दिवसापासून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून उपोषणाला बसलेली आहे. आणि या उपोषणाच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होत आहेत त्या बघितल्यानंतर सरकारला रश्मिताच्या जीविताशी किंवा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाशी कुठलंही घेणं देणं नाही आहे हे लक्षात आलं. मी सुरुवातीला पहिल्या दिवशी आल्यानंतर माझ्या सहकार्यांना विनंती केली होती की आपण उपोषणासारखं टोकाचं पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार पोटगं आहे. जनतेशी किंवा जनतेच्या भावनांशी प्रश्नांशी यांना काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे आपण आंदोलनाचं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करूया. आपल्या भगिनीला आपण जरा पॉज घ्यायला लावूया आणि तदनंतर व्यवस्थितरित्या तयारी करून आपण आंदोलनाचं नियोजन करूया. आम्ही मंडळींनी चर्चा करून 6 तारखेला या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनावर दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून मोर्चा नेण्याचं निश्चित केलेलं आहे. पनवेल उरण तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये आम्ही मंडळी या आंदोलनाच्या दृष्टीनं गाव बैठका घेणार आहोत. जिल्ह्यातल्याही मंडळींना आम्ही विनंती करणार आहोत की शेवटी दिबा पाटील साहेब हे काही पनवेल उरणपुरता किंवा रायगडापुरता मर्यादित नाही आहेत. तर दिबा पाटील हे राज्यव्यापी देशव्यापी नेतृत्व होतं आणि त्यांचं नाव या विमानतळाला लागावं ही रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या 5ही जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांची भूमिका आहे. तर त्या दृष्टीनं हे आंदोलन व्यवस्थितरित्या व्हावं. अगदी मोठ्या संख्येनं आपण मंडळी मुंबईला विधिमंडळाच्या दिशेनं कूच करावी
अशा पद्धतीच्या आंदोलनाचं नियोजन आम्ही उद्या सकाळी जासईला दिबा पाटील भवनामध्ये बैठक घेऊन करतोय आणि तदनंतर 4-5 दिवसामध्ये दोनही तालुक्यामध्ये गाव बैठका घेऊन वातावरण निर्मिती आणि चांगली तयारी करून एक खऱ्या अर्थानं पनवेल उरण रायगडच्या अस्मितेला शोभेल अशा पद्धतीचं आंदोलन या प्रश्नावर आम्ही संघटित करायला मागतो. पण पाटील साहेब, या संदर्भामध्ये सरकारच अशा प्रकारचं उद्रेक आंदोलन करायला भाग पाडते स्थानिक भूमिपुत्रांना. मी मगाशी सांगितलं की सरकारला प्रकल्पग्रस्त किंवा जनतेच्या भावनांशी घेणं देणं नाही आहे. त्यांचे प्रायोरिटीचे विषय वेगळे आहेत. या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ज्यावेळेस विमानतळाचं उद्घाटन झालं त्यावेळेस प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाला आश्वासन दिले. पण आज मात्र ना आमचे नेते काही बोलतायत ना मुख्यमंत्री काही बोलतायत, सारे मुख गिळून बसलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून ज्या आंदोलनाचं अस्त्र आम्हाला दिलेलं आहे आणि या मातीमध्ये रायगडाच्या पनवेल उरणाच्या ते अस्त्र जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेलं आहे. त्याचा वापर करण्याचा निर्णय आम्ही मंडळी घेतला. साहेब, काय सांगाल